मित्र ज्या लोकांना जुनाट खोकला आहे, 10-15 वर्षापासून खोकला खवळतोय, ज्या लोकांना दमा आहे, बऱ्याच लोकांना रोटा कॅप्स वगैरे चालू असतात, तर त्यामुळे लेकरांना सुद्धा चालू आहे आजकाल. तर अशा सिच्युएशनला तुम्हाला असं वाटतं की ते रोटा कॅप्स वगैरे सगळ्या बंद व्हावं, तर ही वनस्पती चाफा त्यावरती रामबाण इलाज आहे मित्र. या वनस्पतीचे वापर ऐकून तुम्ही अक्षरशः दंग होसाल. कितीही जुना खोकला तर कमी करते, आणि ही का कमी करते हे पण आपण जाणून घेऊ. बरेच लोक नाही का कमी करते, डायरेक्ट आयुर्वेदिक व्हिडिओ आपण पाहतो, एक अशाने हे कमी होते, असं करा. परंतु सायंटिफिकली का कमी करते हे रिझन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर ट्रस्ट करसाल, त्या गोष्टीवर विश्वास करसाल मित्र. त्यामुळं ही वनस्पती का दमा आणि खोकला कमी करते हे सायंटिफिकली याचे रिझन आपण जाणून घेणार आहोत मित्र. हे जे चाफा वनस्पती आहे, या वनस्पतीचे काही शास्त्रोक्त नाव आहे. क्षीरचाफा, चंपा आणि कनकचंपा. याचं फॅमिली जे आहे अपोसायनेसी आहे, आणि याचं बॉटॅनिकल आहे प्लुमेरिया अल्बा असं आहे. ही वनस्पती अतिशय बहुगुणी म्हणल्या जाते आयुर्वेदामध्ये. या वनस्पतीचे काही कल्प होतात, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता या वनस्पतीमध्ये काही फायटोकेमिकल्स असतात सायंटिफिकली, जे कफ आणि दमा कमी करण्यात मदत करणार. याच्यामध्ये सॅपोनिन नावाचा एक घटक असतो. सॅपोनिन जो असतो तो म्युकसला पतलं करून लंग्समधून, छातीमधून बाहेर काढतं. आणि दुसरा घटक याच्यामध्ये काही फ्लेवोनाइड्स आणि अल्कलॉइड्स नावाचे काही घटक असतात, जे ब्रॉन्कोडायलेटर म्हणून काम करतात. आणि इरिडॉइड ग्लायकोसाइड नावाचा एक घटक असतो, जो अँटी इन्फ्लामेटरी आहे, जे छातीमध्ये काही सुजन वगैरे असल्यास त्याला पण कमी करण्याचं ते काम करते. आणि अजून एक टेनिस आणि काही इजेन्शियल ऑइल असतात, जे की ज्या म्युकसवरती म्युकस जे आहे त्याला पतलं करून बाहेर काढताना तिथली सूज वगैरे कमी करते, आणि कफ बाहेर काढण्यासाठी ते पण मदत करते, आणि अँटी इन्फ्लामेटरी ते पण वर्क करत असते. मित्र, ही वनस्पती तुम्ही बघा, अतिशय बहुगुणी अशी वनस्पती. आता या अशा वनस्पतीचा वापर आपण नाही करत म्हणजे आपण किती मूर्ख विचार करा. म्हणून आपल्याला जे आहे आपल्या आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे, फक्त आपण त्याला माहिती नसते आपल्याला, आपण त्याचा वापर करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यापासून वंचित राहतो. आता या वनस्पतीचा वापर कसा करायचा घरगुती ते मी तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली माझा हात दुखत आहे कॅमेरा पकडून. ॲक्च्युली या वनस्पतीचे जे फुलं आहेत ना, हे गोळा करायचे. आता फूल मी तुम्हाला एक दाखवतो. इकडे एक फूल आहे, हे फूल आहे. हे फूल बघा, हे फूल जे आहे ना वाळवायचे, आणि त्याचं चूर्ण बनवून 5-5 ग्रॅम सकाळ संध्याकाळ 10-20 दिवस घ्या. किती जुना खोकला असू द्या, 100% बरा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वनस्पतीची जे त्वक आहे, हे बघू शकता. त्वक म्हणजे याची साल. हे साल काढायची, आणि ही साल जे आहे तुम्हाला 2 कप पाण्यामध्ये 1-2 चमच पेस्ट करून या सालीचा त्याच्यात टाकायचं, गरम करायचं. अर्धा कप पाणी राहोस्तोवर सिद्ध करायचं त्याला, आणि ते पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी पिलं असल्यास तुमचा कितीही जुनाट दमा असू द्या, तुम्हाला रोटा कॅप्स चालू असलेली असू द्या, 100% कमी होतो. आणि या वनस्पतीचे बरेचसे कल्पसुद्धा तयार होतात मित्र. जसं की कल्प तुम्हाला सांगतो पहिले. याचे कल्प कोणकोणते तयार होतात माहिती आहे का? क्षीर चंपादी तेल, चंपकासव काढा, क्षीर चंपा त्वक वात मिळते, चंपकादी चूर्ण भेटते, चंपका सव भेटते. अशा प्रकारचे बरेचसे कल्प या वनस्पतीपासून मिळतात, बनलेले आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतात. तर हा व्हिडिओ जो आहे इथेच संपला मित्र. त्यामुळं तुम्हाला खोकला आणि दमा असेल ना, 100% याचा वापर करा. परंतु हे कल्प जे आहेत ते तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने वापरायचे आहेत मित्र. तर हा व्हिडिओ इथंच संपला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटला व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.